त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि एक खूप मोठा अवकाश, खूप वेळ आम्ही फक्त एकमेकांकडे बघत होतो, फक्त एकमेकांकडे बघत होतो. आम्ही काहीच बोललो नाही. खूप मौनातून चाललेला हा संवाद होता. इतक्या वेळ बोललो आम्ही, एकही शब्द न बोलता, नुसतं एकमेकांकडे पाहून. जे काय दुःख होते, जे काय वेदना होत्या, त्यांच्या होत्या, माझ्या होत्या. तो त्याचा शेवटचा संवाद होता माझ्याशी झालेला, जो किती वेळ चालला, किती प्रदीर्घ वेळ असा होता की आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत होतो. आम्ही एकही शब्द बोललो नाही, आमच्या डोळ्यात अश्रू नव्हते. आम्ही फक्त 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 एकमेकांकडे बघत होतो. आणखी एक आठवण आहे. त्यावेळेला MA मराठी वाङ्मयाचं सेंटर चंद्रपूरला नव्हतं. नागपूरला जाऊन परीक्षा द्यावी लागायची आणि मी होतो खेड्यात. अभ्यास सुरू होता, पण मला एक पुस्तक मिळालंच नाही. म्हणून मग मी जे आमचे शिक्षक इथे चंद्रपूरला येणार होते त्यांच्या हाताने चिठ्ठी पाठवली बाबांना आणि त्यात लिहिलं की अमुक अमुक पुस्तक मला मिळालं नाही. तर त्यांनी काय करावं, स्वतः ते वाचनालयात गेले कॉलेजच्या, पुस्तक शोधलं आणि ती प्रत मला त्याच व्यक्ती ज्याच्या हाताने चिठ्ठी पाठवली त्याच व्यक्तीच्या हाताने ती पाठवली. ते पुस्तक पाठवलं आणि माझं काम झालं. भरपूर आठवणी आहेत. अगदी बालपणापासूनच मी संपर्कात राहिलेलो आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. मला असं वाटतं रक्ताच्या नात्यापेक्षा अनेक जिव्हाळ घरटी सरांनी बांधली होती प्रत्येकाच्या मनामनात. आणि आज तो क्षण आहे की आपण काही प्रमाणात तरी भावना व्यक्त करून त्याची उतराई होऊया. म्हणून तुम्हाला परत एकदा आव्हान करते की अजून कोणाला काही त्यांच्या संदर्भात आठवणी असतील तर त्यांनी इथे व्यक्त व्हावं, मनाला रितं करावं. इतका मोठा स्पॅन गेला, चंद्रपूर भूषण म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला आणि अनेक हजारो जणांनी मला असं वाटतं त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बरंच काही शिकलेले आहे. तर बऱ्याचदा भावना शब्दात व्यक्त करायला आपल्याला मिळत नाही. तर आजची आपली ही संधी आहे म्हणता येईल की आपण थोडीशी तरी उतराई होऊया सरांच्या ऋणातून. तर अजून कोणाला व्यक्त व्हायचं आहे? आणखी मला एक आठवतं की नेहमी ते माझ्या वडिलांना प्रोत्साहित करीत असत. दादा तुम्ही अमुक करा, तुमच्या अमुक्या पुस्तकाची आम्ही वाट बघत आहोत, तुम्ही तमुक करा. आणि स्वतः माझ्या वडिलांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये, आता त्या पुस्तकाचं नाव मला आठवत नाही, पण केवळ मदनरावांच्या प्रोत्साहनामुळे ही कलाकृती आपणा सगळ्यांच्या पुढे येते आहे. ते नेहमी प्रोत्साहन द्यायचे की दादा आम्ही आमच्या पुस्तकाची वाट पाहत आहोत, तुमची तयारी असेल तर आपण प्रकाशित करू. आणि चांदा नगरपालिकेचा जो इतिहास आहे, शताब्दी ग्रंथ, त्याच्या मागे जो मजकूर आलेला आहे तो मदनरावांनीच लिहिलेला आहे आणि त्यांनीच मला सांगितलं होतं की माझ्या हातचा आहे आणि म्हणाले. नमस्कार. तसं चंद्रपुरात माझं बरंच उशिरा आगमन झालेलं आहे, पण डॉक्टर सालफळेंसोबत आम्ही राहत असल्यामुळे आणि त्या गच्चीवरती मला खूप अशा मोठ्या माणसांशी परिचय करता आला. आणि नव्हे ते माझं भाग्य होतं की मला असे सगळे लोक तिथे भेटले ज्यांच्यापासून मला खूप सारं शिकता आलं. त्यात मदन काका म्हणजे एक इतकं वेगळं व्यक्तिमत्व होतं की तो माणूस इतक्या उंचीचा आहे हे मला डॉक्टर साहेबांनी कितीतरी वेळा सांगितलं की वंदना हे असे साधे दिसतात आहे, पण हा माणूस खूप उच्च कोटीचा आहे.
आणि त्यांचं सगळं रसिकता, त्यांचं एक शिस्त होती त्यांच्या ह्याच्यामध्ये. मला त्यांचे शब्द कधीही इकडे तिकडे गेलेले किंवा कोणाला एकेरी नावाने म्हटलेलं कधीही आठवत नाही. ते बोलताना संयम, जसं तू म्हणालीस तसं संयम नेहमी बाळगायचे. कोणाची टिंगल टवाळी असं केलेलं मी कधीच त्यांना पाहिलेलं नाही, किंवा मी मोठा आहे म्हणून मी छोट्याशी कसं बोलू हे सुद्धा त्यांनी कधी केलेलं नाही. सगळ्यात शेवट जे साहित्य संमेलन झालं आपलं, त्यानंतर एक शिळोप्याच्या गोष्टींसारखा एक कार्यक्रम आमच्या तिथे गच्चीवर झाला होता डॉक्टर सालफळेंकडे. तेव्हा इतके थकलेले होते मदन काका की सगळ्यांनी त्यांना म्हटलं की तुम्हाला खूप जास्त ताण झालेला आहे, पण त्यांच्या तोंडून एक शब्दसुद्धा त्या बाबतीत आम्ही ऐकला नाही. शांताराम काका जे म्हणतील त्याला ते सतत, म्हणजे अगदी एक फुल फेथ ज्याला म्हणतात, त्या ह्यानी सतत त्यांच्यासोबत राहायचे. आणि बरेचसे त्यांचे मी म्हणेन की मार्गदर्शक असून पण मागे असलेले असे धनकर काका होते. बऱ्याच बाबतीत शांताराम काकांना ते सांगायचे गोष्टी जे आम्हाला नंतर कळायचं, पण एक स्ट्रेन झाल्यानंतर जो काही आपल्याला मानसिक त्रास होतो, मेंटल त्रास होतो, त्या सगळ्यांचं त्यांना नंतर बराच दिवस भोगावं लागलं, ज्याचं कुठेच त्यांनी उल्लेख केला नाही. आणि न तो मी आत्ता करणे उचित नाही आहे, पण एक सभ्य, सृजन, सहनशील असं व्यक्तिमत्व, अतिशय हुशार असं मी माझ्यासमोर बघितलेलं आहे. आणि मी लहान असल्यामुळे मी फ्रेंडली ह्याच्यात तर कधी त्यांच्याशी गेली नाही, पण मी दुरून हे सगळं ऐकत असायची आणि मला खूप छान वाटायचं तेव्हा. अगदी वंदनाताईंनी सांगितलेलं खूपच छान की खरोखरच कधीच कोणाबद्दल वाईट कधी त्यांच्या तोंडून आम्ही ऐकलेलंच नाही. म्हणजे खूप आश्चर्य वाटायचं की एखादा माणूस खूप त्रास देतो आहे, शत्रूसाठी पण, आपल्या शत्रूसाठी पण एकही शब्द वाईट कधी बोलले नाहीत ते आयुष्यामध्ये. आणि घरी सुद्धा आम्हाला जर कळलं आणि आम्ही जर एखाद्याबद्दल बोलत असेल तर घरी आल्याबरोबर आम्ही चूप व्हायचो, कारण घरी सुद्धा कोणाची टिंगल, कोणाची चुगली, कोणाबद्दल गॉसिप हे केलेलं त्यांना कधी आवडायचं नाही. त्यांना जेव्हा आम्ही म्हणायचो की तुम्हाला राग नाही येत का, तुम्हाला असं म्हटल्यावरही तुम्हाला कसा राग आला नाही, तर ते असं म्हणायचे की त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला मग. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तो असेल वाईट, पण त्याला वाईट म्हणून माझी जिव्हा मी कशाला विटाळू, माझी जिव्हा कशाला खराब करू, त्याचं त्याच्याजवळ आहे. त्याच्यामुळे अक्षरशः आपल्या शत्रूबद्दल सुद्धा एकही शब्द त्यांच्या तोंडून कधी, शिव्या तर फारच दूरची गोष्ट आहे, पण शत्रूबद्दल वाईट सुद्धा बोललेलं हो मी कधी ऐकलेलं नाही. अगदी बरोबर आहे. वाईट तर बोललेच नाही, पण शत्रूलाही प्रोत्साहन देण्याचं मोठं काम करायचं. 1996 सालची गोष्ट आहे. सावलीला मी विश्वशांती विद्यालयात होते आणि एक साहित्य संमेलन, हिंदी साहित्य संमेलन होतं आणि नागपुरातनं मी आलेली. थोडंसं शुद्ध भाषेचं जरा सावलीकरांना बारी कौतुक होतं. आणि पहिली माझी भेट शांतारामजी, आणि मी काका म्हणायचे तुझ्या बाबांना, कारण त्यांनीच मला सांगितलं होतं तू म्हणत जा, आणि तोच कदाचित ऋणानुबंध आहे की तू माझी छोटी बहीण आहेस. तर ते मला म्हणाले की तू मला काका म्हण. तर त्याच्यातनं काय झालं की आमच्याकडे एक ग्रंथ तयार करत होतो आणि त्याचं सगळं म्हणजे संयोजन माझ्याकडे होतं. तर मी म्हणाले मला काही असं फार साहित्याचं नाही आहे. तर ते म्हणाले असं तुला का वाटतं की तुला साहित्याचं अंग नाही आहे, तू जे बोलते तेच साहित्य आहे. म्हणजे बघा की मी तेव्हा शून्य, पण त्या शून्याला एक आणि त्या एकाच्या मागे पुन्हा 2 शून्य देण्याचं काम करून त्यांनी मला पहिलं प्रोत्साहन दिलेलं. आणि इतका सुंदर ग्रंथ तो तयार झालेला. गंडोबाजींचे पण व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे लेख होते आणि ते मी जेव्हा प्रत्येकांकडनं करायचे, त्याचं फेअर करायचे आणि त्या प्रति मी काकांना दाखवायचे. मी सर म्हणायचे म्हणजे प्रसादामध्ये आमच्या शाळेच्या, आणि बाहेर मी त्यांना काका म्हणायचे. तर म्हणे अगं इतकं चांगलं लिहितेस तू. म्हटलं नाही, मी तेव्हा फार छोटे होते ना, माझं काही वय नव्हतं आणि एवढे मोठे मोठे लोक म्हणजे धनगर सरांशी आपण ते मांडतोय समोर, तर ही भीतीच पहिल्यांदा माझ्या मनात होती. मग त्यांनी माझ्या मनातली ती भीती काढली आणि माझ्या हातून झालेल्या त्या सुंदर ग्रंथाचं संयोजन, म्हणजे मी प्रमुख होते त्या पुस्तकाचं. तर अर्थात त्या लोकांनी मला ते मोठेपण दिलेलं, मी काही मोठे नव्हते, आणि त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं की पहा, स्वतःवर विश्वास ठेवला तर निर्मिती उत्तम होते.
आणि त्याच्यामुळे मग काय झालं की त्याच्यानंतर पुढे 98 साली आमच्याकडे स्वर्गीय वामनरावांची 61 अतिशय प्रचंड मोठा असा तो कार्यक्रम होता. लाखो लोक सावलीच्या भूमीत आलेले आणि त्यावेळेचं कार्यक्रमाचं मी संचालन केलेलं. मी पहिल्यांदाच जाऊन त्यांना म्हणाले की बघा मी बोलणार आहे पण तुम्ही विद्या वाचस्पती माझ्यासमोर आहे. अगं म्हणे तू शेवाळकरांना मागे म्हणाली आणि सरांना म्हणाले तर तू मला म्हणे तुम्ही आमच्या चंद्रपूरचेच विद्या वाचस्पती आहे. आणि ते म्हणाले पहिलं तू मला हे अभिदान दिलेलं आहे. आणि तेव्हापासून आमच्या दोघांमधला तो संवाद असा सुप्तपणे चालायचा. जेव्हा जेव्हा सृजनच्या मंचावरनं आम्ही संचलन केलं आहे तेव्हा स्टेजवरून उतरले की पहिली पाठीवरची थाप मला बाबांची असायची. आणि म्हणून जेव्हा गौरव करण्यात आला गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती संस्थेकडनं तू साक्षीदार आहे त्याचीच की त्यांनी निक्षून सांगितलं की संध्याला बोलवा संचलन करायला. आणि मला तो इतका आनंद झाला की त्यांना बोलता येत नसतानाही ते स्टेजवरून मला ओळखता येतं संध्या असं त्यांनी मला मोठं म्हटलं. आणि तो माझ्यासाठी एवढा मोठा पुरस्कार होता की ती मी परवा आईला भेटायला गेले तेव्हा मी त्यांना ते सांगितलं बापरे अजूनही तुझ्या लक्षात आहे म्हटलं प्रश्नच नाही. कारण मी जे हिंमत घेऊन आज स्टेजवर येते ते काकांचं प्रोत्साहन आहे. सरांनी माझे सर झालेत ते आणि मला ते शिष्यत्व मिळालं याचं मला फार म्हणजे खूप खूप आनंद आहे. एक तर सृजनचा दुसरा कार्यक्रम होता आणखीन एक आठवण छानशी आहे की चंद्रपूरचा इतिहास हा विषय होता. आणि आशिष माझ्याकडे आलेत आणि ते म्हणाले की म्हणजे अर्थातच एका वेगळ्या व्यक्तीने त्यांना ओळख दिली होती की संध्याताई कार्यक्रम चांगला केले. तेव्हा सृजन नुकताच निर्माण झालेला आणि ते इतिहास चंद्रपूरचा आणि मी ते पुस्तक आत्ता काटकर सर म्हणाले ते सगळी कात्रणं मी त्यांचीच वाचलेली आणि म्हटलं बापरे यांच्याकडे एवढं ध्यान आहे त्यांच्यासोबत मी काय संचलन करणार आहे. तर मी पहिल्यांदाच त्यांना म्हटलं की चुका माफ करा आणि मग मी स्टेजवर चढणार आहे. अरे ते चढा इतकं छान प्रोत्साहन दिलेलं. आणि शांतारामजी म्हणाले नाही गो वगैरे. आणि त्या म्हणजे हे दोन म्हणजे प्रकर्षाने माझ्या संचलनाला चंद्रपूर सगळ्या शहरात आणि मला आज जी ओळख छोटीशी माझी अर्थात खारीचं वाटा मी काही फार मोठी नाही आहे पण ती मला बाबांनी दिलेली आहे. ही माझी फार मोठी पुंजी आहे. आणि ज्या वेळेला मी तो चंद्रपूरचा इतिहास संचलन केला त्यामध्ये मी जे काही त्यांच्या याच्यातनं घेतलेलं होतं त्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की नेमकं वेचक काय असावं हे तुझ्यात आहे. पण माझ्या आळशीपणामुळे मी पुन्हा ते काही करत नाही. पण मला त्यांच्या त्या कौतुकाने मी मोठे झाले. असे असंख्य लोक आहेत की त्यांचं त्यांनी कौतुक केलं. कधीही स्वतःला मोठं न म्हणणारा मनुष्य दुसऱ्यांना मोठा करत गेला. हे जे गुरुत्व आहे ना ते गुरुत्व त्याला मी आज अभिवादन करते. नमस्कार. बाबांच्या स्मृतींना अभिवादन करतो. सृजनचा मुक्तांगणचा जो हा मंच आहे या मंचावरून हा संवाद साधणं खूप आव्हानात्मक काम होतं, सोपं होतं आहे. परंतु तुम्ही हे जे आव्हानं केलेलं आहे ना याच्यामागे पण बाबांचंच पाठबळ आहे. आपण म्हणतो की आपण वारसा घेतो. हा वारसा नेमका काय असतो? काही जण चेहरेपट्टे घेतात, स्वभाव घेतात. परंतु तुम्ही तुमच्या कवितेमध्ये जे म्हटलेलं आहे की हा वाणी आणि शब्दांचा जो वारसा आहे तो तुम्ही पुरेपूर वडिलांकडून घेतलेला आहे. आणि खरं म्हणजे मी ऊर्जानगरला राहतो. माझं चंद्रपूर शहराशी तिथल्या साहित्यिकांशी खूप जास्त संबंध नाही आलेला आहे. माझं दुर्भाग्य हे आहे की मी बाबांना पण अत्यंत शेवटी म्हणजे स्मशानामध्येच पाहिलेलं आहे. आणि त्यावेळेस जेव्हा मी त्यांची मित्रमंडळी आपसात चर्चा करत होती त्यावेळेस तेव्हा ते जे म्हणत होते की बा राम शेवाळकरांनंतर जर कोणी वक्ता असेल चंद्रपूरमध्ये तर मी बोलतो की मला ऐकायला आवडतं. इतक्या चांगल्या वक्त्याला आणि इतक्या चांगल्या व्यक्तिमत्वाला आपण इथं असून भेटू शकलो नाही ही खंत आहे. परंतु तुमच्या माध्यमातून, तुमच्या शब्दातून, तुमच्या वाणीतून बाबांचंच दर्शन होत राहतं. हा वारसा तुमच्याकडे अखंडचा चालत राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या व्याख्यानात एक खूप सुंदर शब्द मला ऐकायला मिळाला, बाबा वेडी. आता माझ्या 2 मुली आहेत. एक मुलगा तर मोठा आहे. माझ्या 2 मुलींपैकी जी एक लहान मुलगी आहे ना ही कायम माझ्या अवतीभोवती घुटमळत राहते. तुम्ही जो दाढीचा प्रसंग सांगितला ना तो प्रसंग अध्यक्ष आम्ही जगतो. मग तिला कदाचित बाबांचं असंच वेळ असावं म्हणून मी एक वेगळ्या अँगलनं याच्याकडे पाहतो की तुम्ही जो चित्रपटच माझ्यासमोर उभा केला की तुम्ही म्हणजे माझी मुलगी बोलते आणि मी तो अनुभव घेतो. हा सुद्धा एक त्यातला भाग आहे.
आणि एक प्रबोधनच झालेलं आहे. म्हणजे बाबा व्यक्तिमत्व असताना त्याचं प्रबोधन झालं की कसं आपण संयमित राहावं. तर मी या व्याख्यातून तेवढं घेईल आणि माझ्या मुलांना कमीत कमी कसं हे करता येईल, होऊ शकतं की भविष्यात ती पण काही माझ्याविषयी आठवणीत सांगेल. इतकं मोठं आपलं व्यक्तिमत्व नाही, परंतु तिच्यामध्ये ते गुण यावेत ही एक प्रार्थना करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या की नाही हा एक प्रश्न आहे, परंतु तुम्ही धाडस अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे, त्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि पुन्हा एकदा बाबांच्या आठवणींना विनम्र अभिवादन. धन्यवाद आशिषदा. खूप सुंदर कार्यक्रम या निमित्तानं आम्हाला अनुभवायला मिळाला. खूप सुंदर. धन्यवाद. थोडा वेगळा प्रश्न विचारतो मी. तुमचे ही जी 2 पुस्तकात आलेली आहेत, फक्त सैल झाला, दोर आणि महाकाव्य शलाका, याचं कौतुक सगळ्या महाराष्ट्राने केलेलंच आहे. मला हे विचारायचं आहे की ह्या 2 पुस्तकांवर बाबांच्या नेमक्या प्रतिक्रिया कशा होत्या, आणि त्याहीपेक्षा जो पहिलं पुस्तक आलं शलाका नावाचं, त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय होती? शलाका हा माझा पहिला कविता संग्रह 2001 मध्ये प्रकाशित झाला. तेव्हा मी असं हौसेखातर कविता करत होते आणि बाबांनीच सांगितलं की तुझा कविता संग्रह प्रकाशित करायचा. त्यांना माहीत नाही, मी तर तेव्हा खूपच सहज आणि फार मला काही त्या कविता विशेष आवडत नाही आज जेव्हा त्या याच्याकडे बघते तेव्हा, पण त्यांना कुठेतरी कदाचित माझ्यामध्ये तो काव्यगुण त्यांनी शोधला असावा असं मला वाटतं आणि त्यांनी तो प्रकाशित केला. कदाचित तेव्हा आपण कविता करतोय म्हणजे काय किंवा कविता काय याचं गांभीर्य तेव्हा माझ्यामध्ये नव्हतं. पण त्याच्यानंतरचा एक मोठा काळ असा होता, माझ्या लग्नानंतरचा एक मोठा काळ असा होता की जो खरंच खूप वेदनादायी होता. आणि तो एक 10 ते 15 वर्षाचा काळ असा होता की मी तुम्हाला कुठेच दिसली नाही. मी कुठेच चंद्रपूरमध्ये नव्हती. मी फक्त एका गोष्टीत अडकून गेली होती. मी एका कोशामध्ये होती माझ्या, आणि त्याच याच्यामध्ये मी जगत होते. बाबांना खूप दुःख होतं या गोष्टीचं. त्यांना वाटत होतं या कोशातून मी बाहेर पडावं आणि हिच्यामध्ये जे आहे, जे गुण आहे काव्यविषयक ते समोर आले पाहिजे असं त्यांना वाटायचं. पण मी त्या कोशामध्येच होती. मी इतकं त्या कोशामध्ये होती की मी संपून गेले होते. मी स्वतःला संपवून टाकलेलं होतं, पण माझी कविता संपली नव्हती. ती माझ्या आतमध्ये कुठेतरी वाहत असावी. त्या कवितेनेच मला बळ दिलं. आणि माझा 2001 मध्ये शलाका कविता संग्रह आला, जो माझ्या मुलीचंच नाव मी त्याला दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर 2019 मध्ये माझा दुसरा कविता संग्रह आला, म्हणजे 18 वर्षांनंतर माझा दुसरा कविता संग्रह आला. आणि तो ज्या जाणीवेने मी लिहिला, जे मला लक्षात आलं की बाबांनी जे काय माझ्यामध्ये शोधलेलं आहे ते काय आहे हे लक्षात आल्यानंतर मी जे लिहिलं, मला सगळ्यात जास्त वाईट या गोष्टीचं वाटलं की त्या कार्यक्रमाला इतके लोक होते पण बाबा त्याचं प्रकाशनाला उपस्थित राहू शकले नाही. त्याच्यानंतर महाकाव्य शलाका पुस्तक आलं, इतकं महाराष्ट्रामध्ये गाजलं, इतके मला फोन हे, पण बाबा त्याही पुस्तकाच्या प्रकाशनाला येऊ शकले नाही. पण तुम्हाला सांगते की माझ्या कोणत्याही पुस्तकाची फर्स्ट कॉपी जेव्हा येते, म्हणजे अजून बाकी शेवटची दुरुस्तीही पण बाकी असते, ती जेव्हा येते तेव्हा ती पहिल्यांदा त्यांच्या पायावर मी ठेवत असे, त्यांच्या हातात नाही द्यायची. ती हिंमत माझी नव्हती. मी त्याच्या पायावरती ठेवत असे आणि ती बघून त्यांच्या डोळ्यात जेव्हा अश्रू उभारायचा आणि त्यांच्या चेहऱ्यावरची एक स्मित रेष ती माझ्यासाठी मोठी शाबासकी होती. आणि त्याच्यासमोर मी काहीही करायला तयार असायचे. ती एक हास्याची रेष त्यांच्या चेहऱ्यावर उमटावी म्हणून मी काहीही करायला तयार असायचे. आणि तुम्हाला आता विषय निघाला म्हणून सांगते की माझे 2 कविता संग्रह आता नुकतेच येण्याच्या याच्यावर आहे. एक म्हणजे घेतले स्टेरिंग हाती, आणि शलाकाच्या पप्पांचा मृत्यू झाल्यानंतरचा एक चिंतनाचा असा एक काळ गेल्यानंतरचा एक दीर्घ कवितांचा संग्रह येतो आहे, तो म्हणजे स्मशानात फुलं वेचताना. तर हे दोन्ही कविता संग्रह बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशी 25 ऑगस्टला
प्रकाशित व्हावं अशी माझी खूप इच्छा होती. पण जुलैमध्येच बाबा गेले आणि ते राहिलं. आता कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ते होईल, पण बाबांच्या पायावर मात्र मी त्याही कॉपीज ठेवल्या होत्या. म्हणजे बाबा मला त्याच्यासाठी आशीर्वाद देऊन गेले. नमस्कार. म्हणजे दरकर सरांबद्दल सांगायचं म्हणजे ते नेहमी आम्हाला मार्गदर्शन करायचे. जसं आमचा एक कलाध्यापक संघ आहे आणि त्या कलाध्यापक संघाद्वारे आम्ही विद्यामंदिर ऊर्जानगर येथे बालचित्रकला शिबिर घ्यायचो उन्हाळ्यामध्ये. आणि त्या उन्हाळ्यामध्ये जवळपास तिथे 400-500 विद्यार्थी जवळपास राहायचे. आणि सरांची मदत असायचीच आणि ते नेहमी म्हणायचे की कुठलीही मदत जर तुम्हाला लागली तर तुम्ही अगदी सांगा आणि ती मी करणारच. आणि असं असताना आम्ही म्हणजे प्रदर्शनी आम्ही तिथे भरवली होती शेवटच्या दिवशी. आणि त्या प्रदर्शनीला शांतारामची पोटदखे आणि सर दोघेही येणार होते. झालं असं की आम्ही प्रदर्शनाची तयारी करतच होतो, तर कार्यक्रम जसा 7ला आम्ही सुरू करणार होतो आणि सर 6लाच आले. आणि 6ला आल्यानंतर मला भेटले आणि म्हणाले की सर, म्हटलं अजून 7 वाजायचे आणि वेळ आहे सर. म्हटलं उद्घाटन नाही. म्हणे मला माहिती आहे, पण मला लवकर यासाठी यायचं होतं की आता ते दरवाजाला आपण फीत वगैरे लावतो कापण्यासाठी, तर या फितीच्या आतून मी खालून जाऊ शकतो का आतमध्ये. म्हटलं का हरकत नाही, तुम्ही जाऊ शकता, शेवटी प्रदर्शनी तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्याद्वारे त्याचं उद्घाटन होणार आहे. तर मी यासाठी लवकर आलो म्हणाले की मला ही डिटेल्समध्ये त्याचं निरीक्षण करायचं आहे. कारण एकदा पाहुणे आले किंवा सगळे आले की मग काय होतं की बघताच येत नाही, त्यांच्यासोबत राहावं लागतं आणि निघून जावं लागतं. म्हणजे पाहिजे तसं मला बघता येणार नाही. म्हणून मी जरा लवकर आलो आणि मी आता आज शिरू का असं म्हणून ते आज मग आम्ही आत गेलो आणि त्यांना पूर्ण डिटेल्स ते माहिती घ्यायची होती आणि ती पूर्ण घेतली. आणि मग म्हणे आता माझं समाधान झालं, आता मी आरामात बसतो. आणि या पद्धतीने त्यांचं नंतर शांतारामजी आले आणि हा कार्यक्रम सुरू झाला. त्या दिवशी विद्यामंदिरमध्ये आम्ही जसं लोक फारसे येणार नाही कारण लहान मुलांचा तो कार्यक्रम होता असं आम्हाला वाटलं, पण त्या दिवशी सरांचं भाषण ऐकायला इतकी गर्दी झाली की आम्ही जी सोय केली होती ती कोलवट. म्हणजे आम्हाला सोय करता आली नाही त्यानंतर म्हणजे वेळेवर. परंतु एक गोष्ट तेवढीच लक्षात ठेवण्यासारखी आहे की ती जी लोकं आलेली होती ना ती शांतपणे उभी होती. म्हणजे कोणीही गडबड नाही, काही नाही आणि शांतपणे त्यांचं भाषण ऐकत होती. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच की सरांची माझे भाषण किंवा व्याख्यान म्हणा किंवा वक्तृत्व जे होतं ते इतकं सुंदर होतं की ते बघायला ऐकायला लोकांची अमाप गर्दी त्या ठिकाणी झालेली होती. आणि त्यानंतरही त्यांनी मला वाटते हरिवंश जे साप्ताहिक आहे त्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असा त्याचं कव्हरेज घेतलेलं होतं. आणि असा आमचा म्हणजे संबंध तसाही ते माझ्या घरी पण आलेले आहेत, मी पण घरी आलेलो आहे. तर छान होतं आणि खरं म्हणजे ते नसताना आता सारखी आठवण त्यांची अजूनही येत असते. इव्हन माझ्या घराच्या वास्तूला सुद्धा ते आलेले आणि छान म्हणजे त्यांनी असं सुटसुटीत म्हणजे असं छान म्हणजे ते अगदी आरामात सगळं बघायचे काय कुठे काय आहे काय नाही सगळं. तर एक छान व्यक्तिमत्व होतं ते. त्यांची आठवण नेहमी करता माझ्या मनात आहे. पद्मरेखा, मी स्वतःला सुदैवी समजतो कारण चंद्रपुरातली काही मोठी मंडळी मी नागपुरात असताना एका छोट्या खोलीमध्ये ज्याला 2 खिडक्या आणि 3 दरवाजे होते अशाच्यात येऊन गेले. त्यामध्ये दादाजी देशकर, खत्री गुरुजी, दुर्शेराव मास्तर, त्याच्यानंतर डॉक्टर गोविंदराव शेंडके, बाबूराव आवळे आणि महत्त्वाचं म्हणजे मदनराव धनकरांनी सुद्धा माझ्या घरी पाय ठेवलेला आहे नागपूरच्या रूममध्ये. आणि हे सगळं मी जेव्हा अनुभवलं
तेव्हा म्हटलं खरंच आपण चंद्रपूरकर खरं सुदैवी आहो. एक चंद्रपूरचा पोरगा नागपूरला आहे, साधा कारकून म्हणून काम करतो आहे, तरी त्याच्या घरी येण्याचं त्यांनी टाळलं नाही, ते आले. त्याबद्दल खरंच वंदनरावांचं कौतुक आहेच, पण या सगळ्या जुन्या पिढीचं कौतुक करतो. आणि तू जशी म्हणाली की आमचे बाबा, आम्ही फार कमी वेळ मिळाला, आम्हालाही तेच होतं, आमच्या पिढीने तेच अनुभवलं. कारण ही सगळी पोटार्थी मंडळी, पोटासाठी वनवन करणारी, सकाळी 7ला निघायची आणि रात्री कधीतरी पोहोचायची. त्याच्यामुळे तुला जसं काही बाबा मिळाले नाही, मला शाळेत मिळाले पण त्यांनी मला कधी शिकवलं नाही, तोच अनुभव आम्ही सुद्धा घेतला किंवा आमच्या पिढीने घेतला असणार आहे. नमस्कार. सर्वप्रथम सरांना आदरांजली आणि सरांच्या माझ्या काही आठवणी आहेत त्या मी सांगू इच्छिते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझं माहेर वणीच आहे आणि शेवाळकर सरांना मी लहानपणापासून बघत आली आहे, ऐकत आली आहे. आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं, चंद्रपूरला आली